आज 6 डिसेंबर देशभरातून लोक चैत्यभूमीवर भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी, त्यांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी चैत्यभूमीवर येत असतात। आम्ही पण सकाळी तिथे जाऊन आपली आदरांजली वाहिली। पहिल्यांदाच गोराईमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात लोक येतात हे समजलं। पागोडामध्ये आल्यावरती खऱ्या अर्थाने बुद्धाने काय शिकवलं आहे याची जाणीव होते आणि फार सुंदर काम पागोडाच्या वतीने इथे होत आहे याची अनुभूती स्वतः येऊन इथे मी केली आहे। आणि फक्त विचार काय आहे बुद्धाचे हे जर समजायचं असेल तर खरंच इथे सगळ्यांनी आलं पाहिजे असं माझं मत आहे। व्यवस्था कशा पद्धतीने करण्यात आलेली आहे आणि त्याची व्यवस्था या प्रशासनाला कशा अनेक लोकांशी चर्चा केली, स्वतःसुद्धा पाहिलं। चैत्यभूमी असो, शिवाजी पार्कला सुद्धा आज प्रशासनाच्या वतीने जी व्यवस्था करण्यात आली आहे किंवा इथे पागोडा येथे येण्यासाठी BSTच्या बसेस म्हणा, जेटीवरती जी व्यवस्था आहे, BMCने जेवणाची व्यवस्था, आमचे स्वयंसेवक आहेत, शिवा शेट्टीजी आहे, ऋषीजी आहेत, त्यांनीसुद्धा फार सुंदर व्यवस्था केली आहे। आणि म्हणून मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो की कुणालाही कुठेही त्रास न होता लाखो लोक देशभरातून आले आहेत आणि एकदम सुव्यवस्थित हे सगळं व्यवस्था चालू आहे। तर ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी म्हणा, पोलिसांनी या तुम्ही रात्र दिवस काढलेला आहे, त्यांना तुम्ही कशा पद्धतीने शुभेच्छा द्याल? मी येथील सगळ्या BMCच्या कर्मचारी किंवा पोलिसांच्या अधिकारी कर्मचारी यांचे आभार व्यक्त करतो की सेवा समजून हे लोक दिवस रात्र येथे काम करत आहेत। किंवा जर मनात सेवा हा भाव नसेल तर आपण एवढ्या मोठ्या व्यवस्थेत सहभागीच होऊ शकत नाही। पण हे आपलं काम आहे हे समजून अधिकारी काम करत आहेत, कर्मचारी काम करत आहे, म्हणून मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो।